सलाम करना चाहिए कि हमें सुरुवात दिवस आहे आणि या संविधान दिवसाच्या निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नागपूरच्या संविधान चौकामध्ये याला अभिवादन करण्यासाठी आणि आमचं भव्य दिवस कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती व्हावी आणि संविधानाच्या बद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण घ्यावं याकरता एक मोठा कार्यक्रम करण्यात आला आणि या कार्यक्रमी मोठ्या संख्येने लोकांनी सामील झाले होते आणि या सफल करण्याचं काम सुद्धा केलं मान्यवर साहेब दिलेले आहे. जाणून सर आपला पहिले सर. मी मेघराज डोमाजी राऊत, मुक्काम धुंडेशिमणी, तालुका जिल्हा गडचिरोली येथील रहिवासी असून मी संविधान बचाव आंदोलन राष्ट्रीय सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आणि गेल्या 13 ते 14 वर्षापासून सतत संघटनेच्या माध्यमातून सर्व महापुरुष, बहुजनवादी विचाराचे जे महापुरुष आहेत त्यांच्या जयंती पुण्यतिथी निमित्ताने संघटनेच्या वतीने आम्ही कार्यक्रम घेत असतो. त्याचबरोबर सर्व गायक कलावंत यांचा सुद्धा प्रबोधनाचा कार्यक्रम होत असतो. त्याचबरोबर जे महापुरुष आमच्या हितासाठी, कल्याणासाठी आपले आयुष्य घालवले त्या सर्व महापुरुषांचे पुस्तक आम्ही मोफत देत असतो आणि भोजनाची सुद्धा आलेल्या लोकांना व्यवस्था करीत असतो. त्याचाच भाग म्हणून आज संविधान दिवस आहे आणि संविधान चौक नागपूर इथे संघटनेच्या वतीने अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद खोब्रागडे साहेब होते, कार्याध्यक्ष आमचे मेथराम साहेब होते. त्याचप्रमाणे सर्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गायक प्रबोधनकार यांच्या संयुक्त उपस्थितीमध्ये हा मोठ्या थाटामाटात कार्यक्रम आम्ही साजरा करीत आहोत. याचा मागचा उद्देश ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले हक्क अधिकार ज्या संविधानामध्ये दिले आणि SC ST OBC सर्व भारतातील लोक सुखी समृद्धी राहिले पाहिजे ही संकल्पना बाबासाहेबांची होती. परंतु गेल्या काही वर्षामध्ये मनुवादी व्यवस्थेच्या लोकांनी जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्या अनेक कलमा खतम करून SC ST OBCचे महत्त्वाच्या कलमा खतम करून सर्व खाजगी करण्याच्या माध्यमातून तुमचे आमचे न्याय हक्क अधिकार हे खतम करण्याच्या मार्गावर असल्यामुळे हे संविधानाचे जनजागृती अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक राज्यामध्ये झाली पाहिजे. यासाठी हे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे आणि या नागपूरची हे ऊर्जाभूमी आहे. या नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास 7-8 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि सर्व आम्ही बोधिस्थ बांधव या भारतामधून सर्व राष्ट्रामध्ये त्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बुद्धांचे विचार सर्व राष्ट्रामध्ये पोहोचतात. म्हणून या नागपूरच्या दीक्षाभूमीवर, चैत्यभूमीवर आम्ही हा संकल्प घेऊन तळागाळातील बांधवापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत संविधानाचे महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितले होते ते पोहोचले पाहिजे यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सर्व या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहामध्ये आदरणीय नागपूरवासीय, बाहेर जिल्ह्यातून आले सर्व मंडळी प्रतिसाद दिले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवले. त्यामुळे मी संघटनेच्या माध्यमातून सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. संविधान दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द इथेच बंद करतो. जय शाहू, जय फुले, जय शिवाजी, जय ज्योती, जय भीम. आज या कार्यक्रमामध्ये आज हजारोच्या संख्येने लोक पोहोचले आहेत. कुठे कुठे आपण या कार्यक्रमाला तुम्ही घेतलाय त्या औचित्याला साध्य झालेलं आहे असं तरी लोक समजतात आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत संविधान पोहोचवायचं काम तुम्ही करतात. का सांगण्याचं आमचा एकच संकल्प आहे, जे तथागत भगवान गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे संत कबीर महाराज, त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज आणि या बहुजनांचे हित जोपासण्यासाठी जे महापुरुष होऊन गेले त्यांचे मोलाचे विचार तळागाळातील बांधवापर्यंत पोहोचले पाहिजे. या भारतातील सर्व लोक सुखी संपन्न जीवन जगले पाहिजे. कुणीही दुःखी राहू नये. सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा संविधानानं बाबासाहेबांना दिले त्या सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. हाच आपल्या संघटनेचा उद्देश घेऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही हे कार्यक्रम लावतो. त्याचप्रमाणे संविधानाच्या प्रतीचा मोफत आम्ही वितरण करतो. भोजनदानाची सुद्धा व्यवस्था करतो. हे होते मान्यवर साहेब आणि आज जो कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक मोठी भूमिका निभावली होती आणि कार्यक्रम हा अत्यंत जोमाने झालेला आहे आणि आज सफलता
पुन्हा हा कार्यक्रम झालेला आहे. आपल्याकडे कविता मॅडम सुद्धा बोलले आहे. काय चांगलं जाणून घ्या त्यांची वार्ता करू. थेट आपल्या चॅनलची कविता ताई दिलेली आहे. चंद्रपूर ते नागपूर गाठून आज या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये जो संविधान दिवस हा मोठा उत्साहाने कार्यक्रम करत आहे, तिथे त्यांनी शिरकत केली आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत संविधानाची महत्वपूर्ण संदेश पोहोचवण्याचं काम केलं आहे. काय जाऊन आपण कविता आज चंद्रपूरचा आपण नागपूर घातलेला आहे, त्याचा विशेष कधी परिचय सांगा. मी पपिता जुनगरे, राहणार तिरवंजा, जिल्हा चंद्रपूर, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. मी ह्या संविधान बचाव आंदोलन सामाजिक संघटनेमध्ये 2012 पासून जोडलेला आहे. तर आपण ह्या गावागावामध्ये जाऊन सगळे लोक एकत्रित करून आपण प्रबोधनाचे कार्यक्रम करत होतो आणि संविधान बचाव ह्या आंदोलनचं आपण जिकडे तिकडे माहिती देऊन प्रबोधनाचे कार्यक्रम करून आम्ही आज इथे संविधान चौकामध्ये इथे कार्यक्रम घेतलेला आहे. या 8-15 दिवसापासून आपण इथे येऊन इथे प्रोग्राम अरेंजमेंट केलेला आहे आणि संविधान दिन हा साजरा केला. माझ्याकडून सर्व लोकांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद. काय सांगू आज संविधान दिवसानिमित्त इथे जो कार्यक्रम करण्यात आला आहे, या कार्यक्रमामध्ये लोकांना जोडून हा संदेश देण्याचं काम केलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये जे तडजोड त्यांनी केली आहे, त्या कार्यक्रमाला सफलतापूर्वक पोहोचवण्यास त्यांनी जे केले आहे, हेच आपल्या केल्याची दिलेली आहे. काय जाणून दिलेलं आहे आपण एवढी कार्यक्रमाला मोठा प्रसंग म्हणून ताकदीने काम केलं. काय जाणून दिले परिस्थिती सांगा. संविधान दिवस म्हणजे याचं महत्व सर्वांना समजते, कळते. संविधान काय, आपण जे आज चालतो, बोलतो, फिरतो, श्वास घेतो, ते सर्व बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानामुळे. आणि आज संघटित लोक नाही. तुम्ही सांगितलं, तुम्ही उच्चार केला की संघटित नाही, हे तुमचं वाक्य एकदम अतिशय खरं आहे. परंतु आज ह्या संविधानाचा जागर करण्यासाठी अनिरुद्ध शेवाळे, मनोज राजा, राऊत साहेब, अनेक लोक, अनेक मंडळी इथे तुमच्या समोर उपस्थित. आम्ही अनेक संघटनाचे लोक, अनेक संघटनामध्ये राहणारे लोक, त्यानंतर असो रिपब्लिकन मोर्चा असो की संविधान बचाव आंदोलन असो की आमच्या कोणत्याही संघटना असो, आम्ही सर्व मिळून हा तुम्ही म्हणता की चांगला कार्यक्रम केला, प्रयत्न करतो आणि यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे. कारण की या संविधानावर किती मोठा आघात होत आहे सांगायची गरज नाही हो. त्या सुप्रीम कोर्टाच्या जजेवर चप्पल फेकली जाते, ग्वालियर हायकोर्टासमोर पुतळा बसवू देत नाही. आता काय संविधानाच्या बद्दल सांगायचं. संविधान संकटात नाही ठामपणे म्हणतात लोक. तो आठवले बी म्हणते ना, कोणी म्हणते संविधान संकटात नाही, हे नाही ते नाही. अरे कसा संकटात नाही, पर तुमचे वक्तव्य कसे येते. अबकी बार 400 पार और हे संविधान करेंगे हद्दपार, हे त्यांच्या खासदाराचे वक्तव्य आहेत, वाक्य आहेत. याच्यावर तर आम्हाला काय करू. आम्ही तर आमच्या बाबासाहेबांसाठी, आम्ही आमच्या एक लहान पोरापासून ते म्हाताऱ्यापर्यंत, तुम्हाला मगाशी सांगितलं की आम्ही संघर्ष करणारे लोक. संविधानाला हात लावून दाखवा, फक्त तुम्ही तुमची जागा आम्ही दाखवून देऊ. आणि संविधान दिवस हा कधीही जिंदगीत विसरता येणार नाही, जीवनात विसरता येणार नाहीत. याच्यामुळेच आम्ही जिवंत आहोत, हा आमचा प्राण आहे. आणि संविधान दिवस चिरायू होण्यासाठी वर्षानुवर्ष आम्ही काम करत राहू. आमच्यासोबत असे मोठे मोठे लोक, प्रबोधनकार लोक, हे आज शेवाळे साहेब आणि सर्व आमच्या आया भगिनी सर्व उपस्थित आहेत. दादा जय हिंद.
साहेबांनी मनुवादी विचारांना एक आव्हान केलं आहे. अगर संविधानला धोका झाला तर तुमची खेळ नाही असा आदेश दिला त्यांनी. आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जन आंदोलनाला लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आज संविधानच्या माध्यमातून करत आहे. आणि हा कार्यक्रम अत्यंत सफलपूर्ण कार्यक्रम झाला. आणि या कार्यक्रमामध्ये एक मोठा गाण्याच्या माध्यमातून अनंत शिवाय साहेबांनी लोकांमध्ये प्रतिसाद मिळाला. गाण्याच्या माध्यमातून हे राज्य झाली अभिनय सेवाची तुझी आहे चालू दिवस त्यांचे काय चांगलं आहे. आणि गाण्याच्या माध्यमातून बोलण्याचं काम करतात आणि तळागाळाच्या लोकांपर्यंत संविधान आणि कार्यक्रम आणि महामानव गौतम बुद्ध यांना पोहोचवायचं काम करतात. आणि आज आपल्या काय सांगू मैं अनिरुद्ध शेवाड़े, पूरे भारत देश में मेरे प्रोग्राम होते हैं. हिंदी जो राज्य है, हिंदी जो स्टेट है भारत के, सब स्टेट में मेरे प्रोग्राम होते हैं. और मैं भारत का संविधान, ये जो संविधान डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने लिख दिया है, तो हमारे देश के जो मनुवादी लोग हैं, ये मनुवादी लोग डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की विद्वत्ता नहीं देखते, वो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की कास्ट जात देखते हैं. जात देखने से वो बाबा साहब आम्बेडकर का विरोध करते, क्योंकि बाबा साहब आम्बेडकर की जो विद्वत्ता थी, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने भारत के संविधान में हमारे भारत का मूल बुद्ध है, जो तथागत भगवान गौतम बुद्ध की विचार है, पंचशीला, आर्य अष्टांगिक मार्ग, ये जो है समता, मानवता, प्रेम, भाईचारा, अहिंसा, शांति, ये करुणा, ये जो मूल तत्व है, ये मूल तत्व भारत के संविधान में लिख दिए डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने. और आज भारत के 140 करोड़ लोग जो जीते हैं, वो हक और अधिकार जो लेते हैं, वो संविधान के माध्यम से लेते हैं. अगर संविधान डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने बुद्ध के समता के विचार से नहीं लिखा होता, तो 140 लोग इस देश में ये समता, प्यार, बंधुत्व से नहीं जीते. ये भारत देश जो है, ये संविधान से चलता है. लेकिन मनुवादी लोग जो हमारे भारत में आए हैं, ये विदेशी है, हमारे देश के है नहीं, तो उनको बड़ा छलता ही है. क्योंकि भारत के एक विद्वान ने, जिसकी 125 ये 2025 में पूरी जयंती पूरे ऑल वर्ल्ड में मनाई डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की, यही तो उनको छलता है. इसलिए वो विरोध करते बाबा साहब आम्बेडकर का, कि ऐसा विद्वान उनके पास कोई है नहीं, और वो तो भिखारी बन के हमारे देश में आए थे. और बात एक है कि अभी तक जो लोग बाबा साहब आम्बेडकर ने लिखा हुआ संविधान नहीं समझे, वो बुद्ध को नहीं समझे, वो लोग डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का और बुद्ध का विचार, पुरोगामी लोग जो है, ये पुरोगामी मूवमेंट का सब विरोध करते वो लोग, वो देश हमारे देश के लोग है नहीं. तो मैं इस माध्यम से, इस टीवी चैनल के माध्यम से ये रिक्वेस्ट करता हूँ कि जो 22 प्रतिज्ञा बाबा साहब आम्बेडकर ने दी है, ये 22 प्रतिज्ञा जो है, ये भारत देश का उज्जवल भविष्य है, ये भवितव्य है. क्योंकि 22 प्रतिज्ञा जो है बाबा साहब आम्बेडकर की, वो बुद्ध के लिए है और बौद्धिस्ट लोगों के लिए है. मानवतावाद है, उसमें समतावाद है. ये मानवतावाद, समतावाद भारत के हर घर में, हर शख्स में, हर भारतवासियों के दिमाग में आना चाहिए. क्योंकि वही समता है, वही मानवतावाद है. और जो मानवतावाद के और समता के जो खिलाफ लोग हैं, वो बाबा साहब आम्बेडकर ने लिखे हुए भारत के संविधान का विरोध करते हैं. ये बाबा साहब आम्बेडकर का संविधान नहीं है, ये भारत देश का संविधान है. हम सब लोगों ने समझना चाहिए, ये भारत देश का संविधान है. जिसको भारत में रहना है, उसने संविधान को मानना ही चाहिए, संविधान पे अमल करना चाहिए. जो संविधान पे अमल नहीं करते, जो संविधान का विरोध करते, हमारा भारत देश छोड़ के चले जाओ, तुमको जहाँ जाना है. अगर भारत में रहना है तो संविधान को मानना चाहिए, संविधान पे अमल करना चाहिए. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. शेवाळे साहेब आणि ठामपणे त्यांनी सांगितलंय, जनतेला आंबेडकर आमच्या शेवाळे आणि आमच्या त्यांना क्रांतिकारी. जय भीम, जय भीम. इस देश में रहना है तो संविधान अमल में लाना पड़ेगा. नहीं, इस देश में रहना होगा तो संविधान को मानना होगा. इस देश में अगर रहना होगा, संविधान को मानना होगा. इस देश में अगर रहना होगा, संविधान को मानना होगा. इस देश में अगर रहना होगा, संविधान को मानना होगा. संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहब, भारतीय संविधान जिंदाबाद.